नमस्कार भावी शिक्षकांनो आणि अभियोगिताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जसजशी शिक्षक भरतीची प्रोसेस जवळ येते तसतसं प्रत्येक उमेदवारांच्या मनात एक प्रकारचं टेन्शन आहे. प्रत्येकाला वाटतं की कट ऑफ हा कितीपर्यंत येईल, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे मार्क आहे. काही उमेदवार आहेत त्यांना खूप छान मार्क्स आहे, काही जे उमेदवार आहेत त्यांना कमी मार्क्स आहे, काही उमेदवारांना ॲव्हरेज मार्क आहे, मध्यम मार्क आहे. मग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे की प्रत्येकजण कमेंटच्या माध्यमातून खूप वेळा विचारत असतात की सर मला एवढे एवढे मार्क्स आहे, माझी ही कास्ट आहे, मग माझा कट ऑफ किती येईल. हे प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचं टेन्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच आहे, जर आपल्याला गव्हर्नमेंट जॉबसाठी लागायचं असेल तर आपल्याला टेन्शन येणारच, कारण ही संधी वारंवार मिळत नाही. त्यासाठी कष्ट करावं लागतात, अभ्यास करावं लागतात. आणि अभ्यास केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस रिझल्टची वेळ येते त्यावेळेस प्रत्येकाच्या मनात एक मोठ्या प्रकारची शंका असते, टेन्शन असतं. तर आपण आजच्या व्हिडिओमधून 100च्या खाली कट ऑफ हा कसा येऊ शकतो आणि कोणाचा येऊ शकतो याबद्दल बोलणार आहोत. बरेच व्हिडिओ आपण बघितले असेल, त्यामध्ये सांगितलं जातं आहे की कट ऑफ हा खूप कमी येणार आहे, खूप कमी येणार आहे. परंतु ॲक्च्युली कट ऑफ हा कशाचा कमी येणार आहे, कोणत्या कास्टचा कमी येणार आहे, कोणत्या सब्जेक्टचा कमी येणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण 100च्या खाली कट ऑफ हा कसा येतो आणि त्याला कोणत्या क्रायटेरिया असतात हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला समजेल की 100च्या खाली कट ऑफ जे आपण म्हणतो 2 डिजिटपर्यंत मेरिट येणार आहे, 2 डिजिटपर्यंत मेरिट येणार आहे. परंतु आपण ते कोणत्या कास्टचं येणार आहे ते सांगत नाही, आपण कोणत्या सब्जेक्ट्स येणार आहे ते सांगत नाही. फक्त 2 डिजिटपर्यंत मेरिट येणार आहे. 100% 2 डिजिटपर्यंत मेरिट येईल, परंतु त्याच्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असतात. विद्यार्थी मित्रांनो, ही क्रायटेरिया समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून असे कोणते घटक आहे ज्या घटकामुळे मेरिट हे 2 डिजिटपर्यंत येईल किंवा 100च्या खाली मेरिट येईल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. अजूनही आपण मॅथ विथ सूरज सर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कृपया बेल आयकॉनचं बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेफरन्सचे व्हिडिओ आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची लाईव्ह अपडेट आपण देत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया की असे कोणते घटक आहे ज्या घटकांचं मेरिट, कोणता सब्जेक्ट आहे आणि कॅटेगरी आहे त्यांचं मेरिट 100च्या खाली इथं येऊ शकतं. तर आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 100च्या खाली कट ऑफ हा कोणाचा लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100च्या खाली कट ऑफ हा कोणाचा लागेल. तर 1ली ते 5वी झेडपीच्या काही जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. झेडपी चा कट ऑफ हा कमी लागतो, आपल्याला माहिती आहे ॲज कम्पेअर टू अदर, कारण झेडपीच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलवर येत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झेडपीच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात येतात. मागच्या भरतीत देखील आपण बघितलं की झेडपीचा कट ऑफ हा खूप कमी आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हे शक्य आहे की झेडपीचा जो कट ऑफ आहे तो 100च्या खाली जाऊ शकतो. काही जिल्हे जे असतात दुर्गम आदिवासी जिल्हे, जिथे लोक सहजासहजी जात नाही, त्या जिल्ह्यांचा कट ऑफ हा 100% 100च्या खाली येण्यास मदत होणार आहे. म्हणून झेडपीचा कट ऑफ ध्यानात ठेवा. झेडपीचा कट ऑफ हा 100च्या काही जिल्ह्यामध्ये, मी म्हणतो मी पूर्ण झेडपीचा सांगत नाही, काही जिल्ह्यामध्ये झेडपीचा कट ऑफ जसं की गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, या इथल्या झेडपींचा कट ऑफ जो आहे तो 100च्या खाली येण्यास 100% मदत होते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे म्हणजे SC आणि ST जी कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. SC आणि ST कास्ट आणि दुर्गम भागातले जे लोक आहेत, दुर्गम भागातले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो, जिथे लोक जाण्यास उत्सुक नसतात आणि SC आणि ST कास्टचे लोक दुर्गम भागातले, त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या मनात हे होतं की कला, क्रीडा आणि संगीत यांचा कट ऑफ किती लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीसाठी सांगतो की क्रीडा, कला आणि संगीत यांच्या जागा जर जास्त प्रमाणात आल्या, त्या जास्त येणारच आहे, कारण मागच्या भरतीत त्यांची भरती झाली नव्हती. ह्यांचा कट ऑफ हा खूप कमी लागणार आहे, तो 100च्या खाली देखील येऊ शकतो. आणि SC ST या कास्टचे जे विद्यार्थी आहे ते शक्यतो अशा सब्जेक्टकडे वळत नाही, क्रीडा, कला आणि संगीत अशा शिक्षक याच्याकडे वळत नाही आणि त्यांचा कट ऑफ हा 100% खाली जातो. मी SC STसाठीच नाही तर मी ओपनसाठी सुद्धा सांगतो की ओपनसाठी सुद्धा क्रीडा, कला आणि संगीत, जे आत्ताच आपण परवा बातमी बघितली पेपरला यांच्या जागा येणार आहे, त्यांचा देखील कट ऑफ हा 100च्या काही ठिकाणी खाली येणार आहे. कारण जागा जास्त आहे आणि उमेदवार कमी आहेत. त्यांनी ते पेपर दिले नव्हते, टेटचा पेपर दिला नव्हता, म्हणून भरपूर प्रमाणात तो कट ऑफ खाली येईल. म्हणून ज्यांना कमी मार्क्स आहे, स्पेशली क्रीडाचे जे अभियोग्यताधारक आहे, त्यांना देखील या पवित्र पोर्टलमध्ये खूप मोठी संधी आहे. त्यांचा देखील कट ऑफ हा 100च्या खाली 100% येणार असं मला वाटतं. सगळ्या जागेचा मी सांगत नाही, मी प्रत्येक ठिकाणचा सांगत नाही, ज्या ठिकाणी शक्यता आहे असे दुर्गम जिल्हे तिथला कट ऑफ. त्यानंतर 9वी 10वी, आता तुम्ही म्हणाल 9वी 10वीचा तो कट ऑफ खूप हाय लागतो, परंतु हिंदी विषयाचा कट ऑफ हा कमी लागतो विद्यार्थी मित्रांनो.
स्पेशल हिंदी सब्जेक्टचा कट ऑफ हा 9वी-10वीचा कमी लागेल आणि काही ठिकाणी तो कट ऑफ जो आहे तो 100च्या जवळपास लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ध्यान ठेवा, मागच्या वर्षी देखील हिंदीचा कट ऑफ हा कमी लागला होता. स्पेशल हिंदी सब्जेक्टचा कट ऑफ 9वी-10वीचा हा कमी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही गोष्ट एक ध्यानात ठेवली पाहिजे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्ट अफेक्टेड जे उमेदवार आहे, ज्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ मागच्या भरतीला 97 म्हणजे 2 डिजिटचा कट ऑफ लागला होता. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. ओपनचा कट ऑफ हा 97 2 डिजिटचा लागला होता. त्यानंतर SC प्रोजेक्ट अफेक्टेड जे उमेदवार होते त्यांचा कट ऑफ हा 80पर्यंत लागला होता. विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, म्हणजे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांच्याकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कट ऑफ हा कमी लागतो. इवन तो 100च्या पण खाली म्हणजे 80-90च्या रेंजमध्ये तो प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त जे आहेत त्यांचा देखील कट ऑफ हा खूप कमी लागतो आणि खूप कमी या भरतीत देखील लागणार आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात जागा येणार आहे. त्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडच्या पण देखील जागा येतील आणि ते उमेदवार कमी सापडतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे जे माजी सैनिक, यांच्या जर मागच्या भरतीत बघितलं तर त्यांचे उमेदवारच भेटले नव्हते. मग त्या जागा नंतर कन्वर्ट केल्या जातात आणि कन्वर्ट करून पुन्हा एकदा एक फेरी त्याची घेतली जाते. म्हणून एक्स सर्व्हिसमॅन जे आहे त्यांचा कट ऑफ जो आहे तो खरंच 100च्या खाली येणार आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा, लिहून घ्या. त्यानंतर म्हणजे स्पोर्ट्स पर्सन, ज्याच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट आहे, नॅशनलचं सर्टिफिकेट असेल, स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट ज्याच्याकडे आहे ते उमेदवार देखील मिळत नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्यासुद्धा राखीव कोटा त्यांच्यासाठी असतो. त्यांचा देखील कट ऑफ हा 100च्या खाली आरामशीर ह्या पहिल्या फेजमध्ये येणार आहे. मग तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये तुम्ही जेवढं काही सांगितलं त्यामध्ये तुम्ही मॅथ आणि सायन्सचं का सांगितलं नाही? विद्यार्थी मित्रांनो मॅथ सायन्सचं मेरिट हे निश्चित कमी येणार आहे, परंतु मॅथ सायन्सचा कट ऑफ हा 100च्या खाली पहिल्या फेजला येणार नाही. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. पहिल्याच फेजला मॅथ सायन्सचा कट ऑफ हा 100च्या खाली येणार नाही, परंतु मॅथ सायन्सचं मेरिट हे नक्की 6वी ते 8वीचं मेरिट इतर याच्यापेक्षा जरी स्पर्धा जास्त असली, तुम्ही कितीही म्हणा, मॅथ सायन्सचे विद्यार्थी ही खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मार्क आहे टेटमध्ये, परंतु CTT आणि TET2 पास असलेले विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इतर सब्जेक्टपेक्षा मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ थोडासा कमी असेल ॲज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट. बाकी सब्जेक्ट सोशल सायन्सचा कट ऑफ थोडासा जास्त लागतो हे आपल्याला माहिती आहे, कारण जागा कमी प्रमाणात येतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. कट ऑफ 100च्या खाली येईल, मेरिट 2 डिजिटपर्यंत येईल, परंतु ते सगळ्यांचं येणार आहे का ही गोष्ट ध्यानात ठेवा. भरपूर असे लोक तुम्हाला तुमची दिशाभूल करताय की कट ऑफ हा 100च्या खाली 2 डिजिटपर्यंत तुमचा येईल, परंतु तो 2 डिजिटचा कट ऑफ आहे तो ह्या क्रायटेरिया जो फॉलो करतो, ज्यामध्ये असेल की काही झेडपींच्या शाळेचा कट ऑफ 100च्या खाली येऊ शकतो जे दुर्गम भागात आहे. काही जिल्हे असे आहे जे दुर्गम भागात आहे त्यांचा कट ऑफ कमी येऊ शकतो. त्यानंतर हिंदी विषयाचा कट ऑफ 100च्या जवळ किंवा 100च्या खाली मागच्या भरतीत देखील आला, ह्या भरतीत देखील येऊ शकतो. त्यानंतर SC/ST दुर्गम भाग आहे तिथला देखील कट ऑफ खाली येईल आणि विशेषतः कला, क्रीडा आणि संगीत यांच्या जागांना देखील मान्यता मिळाली आहे. त्यांचे भरपूर उमेदवार त्यांच्यामध्ये अवेअरनेस नव्हती आणि त्यांनी पेपर दिला नाही, त्यामुळे त्यांचा देखील कट ऑफ हा खाली येईल. ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, अर्थक्वेक अफेक्टेड असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, माझे सैनिक असेल किंवा स्पोर्ट्स पर्सन असेल, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांचा कट ऑफ हा 100च्या आसपास किंवा 100च्या खाली निश्चित या फर्स्ट फेजला येणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, टेन्शन फ्री राहा. बाकीच्या उमेदवारांनाही ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही, परंतु जर चांगले मार्क तुम्हाला असतील, जर 100च्या पुढे असतील, 110 120च्या पुढे असतील विद्यार्थी मित्रांनो, त्यांना विथ इंटरव्ह्यूसाठी खूप मोठी संधी आहे, कारण विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ देखील कमी येणार आहे ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस रिक्रुटमेंट. विद्यार्थी मित्रांनो 2022च्या भरतीपेक्षा 2000 ही जी 25ची भरती आहे, आता 2026 चालू आहे, परंतु ह्या भरतीचा विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ देखील खूप कमी लागणार आहे, कारण 1:3 हे प्रमाण त्या कारण आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे 1.1 पद असल्यामुळे विदाऊटला जे उमेदवार लागणार आहे ते परत विथला येणार नाही.
ते स्पर्धेतून बाद होतील, ते सिलेक्ट झाल्यानंतर खालचे उमेदवार आहेत त्यांचा खाजगी संस्थेसाठी विचार केला जाईल. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर पवित्र पोर्टलवर जाहिराती आपण बघतोय, एक एक जाहिराती येत आहेत, परंतु सर्वात जास्त ज्या जाहिराती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या खाजगी आस्थापनेच्या आहे, खाजगी संस्थेच्या आहे. आणि खाजगी संस्था ज्या जागा येतात ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे 80 ते 90% खाजगी संस्था या विथ इंटरव्ह्यूला येणार आहे. म्हणून विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ जो आहे तो 100% कमी लागणार आहे, कारण 1 बिंदू 1 पद हे त्याच्यासाठी कारण आहे. आणि एकाच 3 क्रायटेरिया असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात जे खालच्या मार्क्सवाली उमेदवार आहे त्यांना संधी भेटणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट ध्यानात ठेवा. 100च्या कट ऑफ खाली कट ऑफ कोणाचं येईल, 100च्या आसपास कट ऑफ कोणाचं येईल, ही गोष्ट जर आपण खऱ्या अर्थाने ध्यानात ठेवली तर आपण रिलॅक्स राहू शकता, टेन्शन फ्री राहू शकता. विद्यार्थी मित्रांनो जो प्रोजेक्ट अपेटेड, अर्थक्वेक अपेटेड, स्पोर्ट पर्सन, माजी सैनिक असेल किंवा इतर जे क्रायटेरिया आपण सांगितले त्याच्यातलं असेल त्या उमेदवारांसाठी खरंच ही आनंदाची बातमी आहे. तुमचे काही प्रश्न असेल, तुमच्या काही समस्या असेल त्या नक्कीच आपल्या चॅनलला आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा. मी व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपली टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम लिंक देखील शेअर करणार आहे. कृपया त्या लिंकवर प्रेस करून आपल्या चॅनलमध्ये सहभागी व्हा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिलॅक्स राहा. आज शिक्षक भरती, आज 10 जुलै आहे, आज मुदत वाढेल की नाही ती त्याबद्दल लगेच माहिती आपल्याला कळणार आहे, परंतु तोपर्यंत रिलॅक्स राहा. आणि जुलैच्या अखेरीस आपल्याला 100% प्राधान्यक्रम देण्यात चालू होतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि ऑगस्ट नाही तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण शाळेवर राहू अशी अपेक्षा करू. आमच्या चॅनलला मॅथ विथ सूरज सर या चॅनलला कृपया व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक सबस्क्राईबचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.